1 एप्रिल 2026 पासून तुमच्या बँक खात्यावरती कोणाची तरी नजर आहे आणि ती नजर चक्क इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची आहे. तुम्ही मोठी खरेदी करताय, घर घेताय किंवा FD करताय, एक छोटीशी चूक आणि थेट इन्कम टॅक्सची नोटीस तुमच्या दारात असेल. काय तुमची कमाई आणि तुमचा खर्च मॅच होतोय? नसेल तर 2026 चे हे 9 नियम तुम्हाला अडचणीत आणू शकतात. जाणून घ्या काय आणि कसं. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या खिशाशी आणि कष्टांच्या पैशाशी जोडलेला आहे. मित्रांनो, सरकारने 2026 चे इन्कम टॅक्सचे नियम पूर्णपणे बदलले आहेत. आता अशा 9 ट्रान्झॅक्शन्सवरती सरकारची 24 तास नजर असणार आहे, ज्यावर तुम्ही लक्ष दिलं नाही तर 100% नोटीस येण्याची शक्यता आहे. पण पुढे जाण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तर आता नक्की काय आहे हे नवीन रिपोर्टिंग सिस्टम? आधी कसं व्हायचं ना, आपण काही मोठे व्यवहार केले की सेक्शन 285BA अंतर्गत त्याची नोंद व्हायची. पण आता सरकारने या जागी सेक्शन 508 आणलं आहे. हे नवीन कलम म्हणजे इन्कम टॅक्स विभागाचा एक प्रकारचा डिजिटल वॉचमॅन आहे. आता पहिलं आहे SFT आणि फॉर्म 165चा खेळ. तुमची बँक, पोस्ट ऑफिस, इन्शुरन्स कंपन्या किंवा शेअर बाजार असो, यांना आता फॉर्म 165 नावाचा एक डिजिटल फॉर्म भरावा लागतो. याला तांत्रिक भाषेत SFT म्हणजे स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स म्हणतात. म्हणजे तुम्ही कुठेही पैसा खर्च केला किंवा गुंतवला की त्याची माहिती एका क्लिकवर सरकारकडे जमा होते. तुम्ही वर्षभरात कुठे किती खर्च केला, किती व्याज मिळालं, किती शेअर्स विकले, हे सगळं तुमच्या AIS म्हणजे ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंटमध्ये आपोआप अपडेट होतं. तुम्ही तुमच्या इन्कम टॅक्स पोर्टलवरती जाऊन हे स्वतः पाहू शकता. दुसरं म्हणजे डेटा मॅचिंग. जेव्हा तुम्ही तुमचा ITR म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरता, तेव्हा टॅक्स डिपार्टमेंटच्या सॉफ्टवेअरवरती तुमचा ITR आणि तुमचा AIS एकमेकांशी पडताळून पाहतात. साधं गणित आहे. जर तुमच्या AIS मध्ये दिसते की तुम्ही 15 लाखाची गाडी घेतली आहे, पण ITR मध्ये तुमचं उत्पन्न फक्त 5 लाख दाखवले, तर तिथे सिस्टम रेड फ्लॅग दाखवते. अशा वेळी कोणतीही मानवी चूक न होता सिस्टमकडून तुम्हाला ऑटोमॅटिक नोटीस पाठवली जाते. त्यामुळे आता कोणाला काय कळणार, हा काळ गेला आहे. आता तुमची प्रत्येक हाय व्हॅल्यू हालचाल सरकारच्या रडारवरती आहे. हे 9 व्यवहार म्हणजे साधे आकडे नाहीत, तर तुमच्या आर्थिक आयुष्यावरती असलेल्या सरकारच्या 9 नजरा आहेत. चला तर मग काय आहेत ते मी सांगते. पहिला म्हणजे बँक व्यवहार आणि पॅन कार्डचा सापळा. बँकेत पैसे टाकताना आपण विचार करतो की आपलेच पैसे आहेत, कधीही टाकू आणि कधीही काढू. पण आता तसं नाही आहे. दुसरं म्हणजे सेव्हिंग अकाउंट. जर तुमच्याकडे व्हॅलिड पॅन कार्ड असेल तर वर्षभरात 10 लाखांपर्यंत रोख रक्कम जमा करण्याची मुभा आहे. पण सावध व्हा, जर तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक नसल्यामुळे इनऑपरेटिव्ह झालं असेल तर ही मर्यादा थेट 5 लाखांवरती येते. तिसरं म्हणजे करंट अकाउंट. जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी ही मर्यादा 50 लाख रुपये आहे, कॅश डिपॉझिट किंवा विड्रॉवल दोन्हीसाठी. चौथं म्हणजे समजा तुम्ही मुलांची फी भरण्यासाठी किंवा कशासाठी 1 लाख रुपयापेक्षा जास्त कॅश देऊन डिमांड ड्राफ्ट किंवा पे ऑर्डर काढली, तरी तुमचं नाव टॅक्स ऑफिसच्या लिस्टमध्ये लगेच जातं. आता दुसरा रूल आहे फिक्स्ड डिपॉझिट. इथे खूप लोकांची फसवणूक होते. जर तुम्ही 10 लाखांची नवीन FD केली तर बँक सरकारला कळवणारच. पण यात एक मॅच्युरिटी ट्रॅप आहे. जर तुमची जुनी FD मॅच्युअर झाली आणि ते पैसे सेव्हिंग अकाउंटला आले आणि तिथून तुम्ही पुन्हा स्वतः नवीन FD केली तर ती नवीन गुंतवणूक मानली जाईल. ऑटो रिन्युअलमध्ये मात्र हा धोका कमी असतो. तिसरा रूल म्हणजे क्रेडिट कार्ड बिल. म्हणजे रोख की ऑनलाईन. क्रेडिट कार्ड वापरताना आपल्याला वाटतं की ही एक सोय आहे, पण टॅक्स डिपार्टमेंटसाठी हे तुमच्या खर्चाचा आरसा आहे. आणि बरेच लोक काय करतात, टॅक्स वाचवण्यासाठी उत्पन्न कमी दाखवतात आणि मग क्रेडिट कार्डचं बिल भरताना कपाटात ठेवलेली कॅश वापरतात. जर तुम्ही वर्षभरात थोड्या प्रमाणात का होईना पण एकूण 1 लाख रुपयांपेक्षा जास्त बिल रोख स्वरूपात म्हणजे कॅश भरलं तर सिस्टममध्ये लगेच रेड फ्लॅग दिसतो. सरकारचा साधा प्रश्न असतो, जर तुमचं उत्पन्न मर्यादित आहे तर क्रेडिट कार्डचं बिल भरायला एवढी रोख रक्कम आली कुठून? आणि आता 10 लाखांची ऑनलाईन मर्यादा पण आहे. जर तुम्ही चेक, नेट बँकिंग, UPI किंवा डेबिट कार्डने पेमेंट करत असाल
तर वर्षाला 10 लाख रुपयांपर्यंत सरकार तुम्हाला काहीही विचारत नाही. पण जसा तुमचा आकडा 10 लाखांच्या वर जातो तसं क्रेडिट कार्ड कंपनीला SFT द्वारे तुमचं नाव सरकारला कळवावं लागतं. आता ॲग्रिगेट नियमही विसरू नका. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मर्यादा एका कार्डसाठी नाहीये. समजा तुमच्याकडे 3 वेगवेगळी कार्ड्स आहेत आणि तुम्ही एकावरती 3 लाख आणि तिसऱ्यावरती 4 लाख खर्च केले तर तुमचा एकूण खर्च 11 लाख होतो. अशा वेळी तुम्ही 10 लाखांची मर्यादा ओलांडली आहे असं मानलं जाईल आणि तुमची माहिती रिपोर्ट केली जाईल. थोडक्यात सांगायचं झालं तर क्रेडिट कार्डचं बिल भरताना नेहमी बँक खात्यातून भरा आणि शक्यतो कॅशचा वापर टाळा. तुमची खर्च करण्याची क्षमता आणि तुमच्या ITR मध्ये दाखवलेले उत्पन्न यात ताळमेळ असणं 2026 मध्ये खूपच गरजेचं आहे. आता चौथा मेजर रूल आहे शेअर्स, म्युच्युअल फंड आणि बॉन्ड्स. शेअर मार्केट्समध्ये पैसा लावणं चांगलं आहे, पण 10 लाखांचा हा मॅजिक नंबर लक्षात ठेवा. तुम्ही एका वर्षात 10 लाखांपेक्षा जास्त शेअर्स विकत घेतले किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले तर ती कंपनी किंवा फंड हाऊस तुमची माहिती SFT द्वारे सरकारला देतं. यात शेअर ॲप्लिकेशन मनीचा सुद्धा समावेश होतो. आता 5वा नियम आहे शेअर्स बायबॅक. समजा तुमच्याकडे एखाद्या कंपनीचे शेअर्स आहेत आणि ती कंपनी स्वतःहून ते शेअर्स तुमच्याकडे परत विकत घेते. अशा वेळी जर तुम्हाला मिळणारी रक्कम 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर कंपनीला ती माहिती सरकारला द्यावी लागते. हा तुमचा फायदा असला तरी तो टॅक्सच्या नजरेतून सुटत नाही. आता माझ्यासारखं परदेशात फिरायला जाण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं, पण तिथला खर्च ट्रॅक होतोय. जर तुम्ही फॉरेन करन्सी विकत घेतली, ट्रॅव्हल कार्ड लोड केलं किंवा परदेशात क्रेडिट कार्डने 10 लाखांपेक्षा जास्त खर्च केला तर RBIचे अधिकृत डीलर्स याची माहिती इन्कम टॅक्सला देतात. पॅन नसेल तर ही मर्यादा फक्त 5 लाख आहे. आता 7वा नियम, प्रॉपर्टी हा टॅक्स डिपार्टमेंटचा सर्वात लाडका विषय आहे, बरोबर? तुम्ही 45 लाखांच्या वर मालमत्ता खरेदी केली, विकली किंवा कुणाला भेट म्हणजे गिफ्ट म्हणून दिली तरी रजिस्ट्रार त्याची माहिती देणार. तुम्ही व्यवहार 30 लाखात केला असेल पण जर त्या भागातील सरकारी किंमत म्हणजे स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू 45 लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल तरी तुम्हाला नोटीस येऊ शकते. सरकार सरकारी किमतीलाच खरं मानतं. आता 8वा नियम आहे स्टॅम्प पेपर खरेदी. हा सर्वात धक्कादायक बदल आहे. आता तुम्ही किती रुपयांची स्टॅम्प पेपर खरेदी करतात यावर सुद्धा वॉच आहे. जर तुम्ही कायदेशीर कामासाठी किंवा करारासाठी 2 लाखांपेक्षा जास्त किमतीचा स्टॅम्प पेपर विकत घेतले म्हणजे पॅन कार्ड असेल तर त्याची नोंद स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन थेट सरकारला करणार. पॅन नसेल तर ही मर्यादा फक्त 1 लाख रुपये आहे. आता 9वा आणि शेवटचा नियम म्हणजे इन्शुरन्स प्रीमियम आणि महागडी कॅश खरेदी. जर तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी किंवा आरोग्यासाठी वर्षाला 5 लाखांपेक्षा जास्त प्रीमियम भरत असाल तर इन्शुरन्स कंपनी ते सरकारला रिपोर्ट करते. आणि जर तुम्ही सोनं, फर्निचर किंवा कोणतीही लक्झरी वस्तू घेण्यासाठी दुकानदाराला 2 लाखांपेक्षा जास्त कॅश दिली तर त्या दुकानदाराला तुमची माहिती टॅक्स ऑडिट दरम्यान सरकारला द्यावी लागते. थोडक्यात काय तर मित्रांनो, तुमच्या प्रत्येक मोठ्या व्यवहाराचा डिजिटल ठसा उमटतोय. त्यामुळे व्यवहार करताना हुशारीने करा आणि आपला AIS वेळोवेळी चेक करत राहा. तर मित्रांनो, हे सगळे नियम ऐकल्यानंतर घाबरून जाण्याची मुळीच गरज नाही. सरकारचा उद्देश तुमचा खर्च थांबवणं हा नसून तुमच्या खर्चाचा आणि तुमच्या उत्पन्नाचा मेळ घालणं हा आहे. थोडक्यात सांगायचं तर जर तुम्ही 15 लाखांची गाडी घेत असाल तर तुमच्या टॅक्स रिटर्न्समध्ये तसं उत्पन्नही दिसलं पाहिजे. आणि ह्या 3 टिप्स नक्की लक्षात ठेवा. दर 3 ते 4 महिन्यांनी तुमचं AIS चेक करा. तुमचे व्यवहार तुमच्या ITR मध्ये व्यवस्थित दाखवले आहेत की नाही याची खात्री करा. आणि काहीही शंका असल्यास आपल्या टॅक्स कन्सल्टंटचा सल्ला नक्की घ्या. आणि माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा. कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला याबद्दल काय वाटतं. आणि बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला. बी द बॉस.